राम राम मंडळी, तुमचं स्वागत आहे म्हशीवाल्याच्या ब्लॉग मध्ये. तर भावांनो, म्हैस पाणी दावली आणि येऊन पोचलो रानात पोचलो. केसावर हात फिरवा सुट्टी द्यायची नाही. हा, कुठली पोरगी बघू नाही तर नाही बघू, पण केसावर हात फिरवा सुट्टी द्यायची नाही. मग एक रील शूट केली. हे रीलचाच आवाज आहे बघा, तुम्हाला आवाज आता कमी करून ते टाकलं ब्लॉग मध्ये, रीलचा आवाज आहे. मग आलो एकदा, ही दुसरा हात्यावर पाणी दावलं आणि म्हणलं चला वैरण काढावी खाना आणि जावं. ही बघा खाली महाग चिकोल बिकोल कसा, हे बी रीलचाच आवाज आहे. 2 रील काढले होते. आणि मग हे कसं आहे, वातावरण कडक झालं. हे बघा पाणी बिनी. हा, मग केलं बाबा चालू. म्हणलं हे स्टँड इथं पडलंय बघा, आता एवढं काढून झालंय. म्हणलं काचा नाद करते काय म्हणलं, काढलं. आलो काही पाणी बघा किती. पाण्यातनं कसं आहे, जब तक है दम तब तक छोडेंगे नाही हम, असं म्हणलो. तब तक वैरण लेके जाएंगे हम, असं म्हणलो. आणि काना घेऊन निघालो बाहेर. हे बघा कसं आहे, नाद करते काय तू माझा. हे बघा आलो का ह्याच्या बाहेर. आणि भावाला म्हणलं काढा बाबा इथनं जाताना. एक म्हणलं जरा लोकांना बी दाखवायला पाहिजे आपण बी कष्ट करतोय. तसं काय नाही करतोय कष्ट, जनावराला न्यायला लागते वैरण. आता इथनं 3 किलोमीटर गाडी तिथवर घेऊन जायचं खांद्यावर. मग चाललो होतो वाटेने. जाता काय झालं माहिती आहे का, इथे टिकवलं जरा दमलो होतो, पायाला ठेस बी लागली. मग म्हणलं पुष्पासारखा फिरवला हात, टाकली पाठीवर थाप आणि म्हणलं झुकेगा नाही साला, जब तक है दम तब तक मसरा को वैरण लेके जाएंगे हम. असं करीत येऊन पोचलो गाडीपाशी येऊन पोचलो. आणि मग वैरण घेतली आणि गेलो घरी. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा. लय कटाळा आला आता. हे बघा महिना. चला.